रिक्षा रिक्षा रिक्षा. अरे ए मुला, अरे बघ. हॅलो. हा, माझी आत्ताची मीटिंग खूप मस्त झाली. येस येस येस, पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत. मी पुढच्या मीटिंगसाठी लगेच ऑफिसमध्ये येतो. ओके, या, निघालोय मी इकडे. बाय. कैसे गाड़ी चलाता है? हाँ, शराब पिया है क्या? साहेब, साहेब काय झालं? काय नाही, एका पोराला वाचवताना बाई गाडी खाली आली. अरे देवा, काही ओळख पडले का? नाही, अजून तरी काय ओळख पडली नाही. कोणी नातेवाईक आलेत का त्यांचे? नाही अजून. हा मनीष. श्री, अरे कुठपर्यंत पोहोचलायस तू? अरे ते मी जरा इथे. अरे नाही, मीटिंग साठी सगळेजण वाट बघतात तुझी. काय माझी वाट बघतायत सगळे? नाही नाही, मी आलो आलो आलो, ऑन द वे. हो हो, येतोय. हे बाजूला बाजूला. साहेब, झालं? फोन सापडला नाही. आय कार्ड सापडलं पर्स मध्ये. विजया सहकारी बँकेत काम करतात ह्या. जान्हवी सहस्त्रबुद्धे नाव आहे यांचं. हे बघा, तुम्ही बँकेत फोन करा ओके सर. आणि या मॅडमना अँब्युलन्स मध्ये घ्या ओके, लवकर. सर. हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ए, लवकर. बाजूला. ए गायतोंडे, या ड्रायव्हरची कंप्लेंट लिहा, सोडू नका याला. मस्त झाली आपली मीटिंग. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू. आणि आपण लवकरच भेटूया. मी तुमच्या साईटवर येईन आणि मग मी सगळ्या एकदा फिगर्स वर्कआउट करेन आणि मग जे काय आपलं होईल त्याप्रमाणे आपण. अरे काय, कोण आहे? बोल तू. अरे मनीष, काय झालं? श्री बोल ना, अर्जंट आहे यार. हॅलो. श्री
पिंट्या निघालास का? हो बाबा. सावकाश जा आणि लवकर ये. डबा घेतलास? हो तेच तेच बरं. हॅलो. हो बोलतोय. बरोबर आहे का? काय? पण आता कुठे आहे ती? हो हो आम्हाला माहिती आहे, आम्ही येतो. आम्ही लगेच पोहोचतो. ताई, बाबा ताईचा ऍक्सिडेंट झालाय. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय. जानू, काय रे काय झालं? आई ते तू 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 आवर, तूच चल. आपल्याला आपल्याला जायचंय, मी सांगतो. पण झालंय काय? ऍक्सिडेंट झालाय ताईचा. डॉक्टरांचं म्हणणं आहे तिच्या डोक्याला खूप मार लागलाय. ब्लड लॉस पण खूप झालाय. तिला वेळेत आणलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. नाही, तिला इथे आणल्यानंतर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली. स्कॅनिंग पण झालंय. आई ह्या हॉस्पिटलच्या ट्रस्टी आहेत ना, त्यांची सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांची चांगली ओळख आहे. त्यामुळे ट्रीटमेंट बद्दल काहीच प्रश्न नाही आहे. खरंच. हे बघ, माझा एक मित्र आहे US ला, न्यूरोसर्जन आहे. खूप चांगला न्यूरोसर्जन आहे. मी त्याला बोलवलंय, तू येणार आहे. अहो पण इथले सगळे. अगं अविश्वास म्हणून नाही, पण तो मित्र आहे आणि एक सेकंड ओपिनियन मिळेल विश्वासातलं. अरे माझ्या कर्मा, अगं काय झालंय? अहो हो काय झालंय? कुठे जान्हवी? हो एकुलती एक कमावती पोरगी आमची. आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आता आमचे हाल पुत्र पण खाणार नाही. आई आई जरा हळू प्लीज. हळू काय? हळू काय बोलायचं ह्याच्यामध्ये? इथे माझ्यावर आभाळ कोसळलेले. आता कोणी विचारणार आहे का आपल्याला? आणि तुझ्या पगारात हे सगळं काही जमणार आहे का आपल्याला? डॉक्टर साहेब, काय कशी आहे आमची जान्हवी? अहो काही झालंय काय तिला? तुम्ही काही करून तिला लवकर बरी करा बरं. हो तिच्याशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे? प्लीज. हो इथे माझ्यावर आभाळ कोसळलेले आणि हळू काय बोलायला सांगताय तुम्ही?
डॉक्टर साहेब, अहो माझ्या घरातली एकुलती एक कमावती पोरगी आहे ती. आता तीच जर नसेल तर आमचं कसं होणार? गोखले मॅडम, आम्ही जान्हवीला बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट देतोय आणि त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण डॉक्टर, जान्हवी नक्की बरी होईल ना? श्री, वी नीड टू बी लिटल रिअलिस्टिक नाव. मेडिकल सायन्सला सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे जान्हवीच्या डोक्याला मार लागलाय, तिच्यावर सर्जरी झाली आहे, पण फायनल इम्पॅक्ट काय आहे हे आपल्याला ती शुद्धीवर आल्याशिवाय नाही कळणार. पण डॉक्टर, आजकाल हे सगळे स्कॅन्स गोष्टी बऱ्याच प्रमाणात क्लिअर करतात ना? बऱ्याच प्रमाणात, पण 100% नाही. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर मेंदूला जर मार लागला आणि त्याच्यामुळे जर श्रवणशक्तीवर परिणाम होत असेल तर तिथे किती मार लागलाय हे आम्हाला स्कॅन केल्यावर कळतं. मग त्यानुसार आम्ही ऑपरेशन करतो. पण ॲक्च्युअल तिच्या श्रवणशक्तीवर किती परिणाम झालाय हे ती व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्याच्या कानाजवळ आवाज केल्यानंतरच आम्हाला कळू शकतं. त्याप्रमाणे जान्हवीला लागलेल्या मारामुळे तिच्यावर किती परिणाम झालाय हे ती शुद्धीवर आल्यावर आपल्याला कळेल. सो वी नीड टू वेट अँड वॉच. पण म्हणजे आता कसलीच हमी देता येणार नाही का? मी इतकंच सांगू शकतो की आपण आशा सोडण्याची काहीच गरज नाही. तिची कंडिशन जरी क्रिटिकल असली तरी स्टेबल आहे. ओके डॉक्टर, थँक्यू. बरं मॅडम, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना. कसं आहे मॅडम की जान्हवीला आम्हाला ICU मध्ये ठेवायला लागेल. त्यामुळे तुमच्या घरातील एखाद दोघांनाच तिला भेटता येईल. नाही म्हणजे होतं काय की इतर लोक तक्रार करतात, ट्रस्टीजचे नातेवाईक चालतात, आमचे चालत नाहीत, म्हणून तुम्ही रिक्वेस्ट. काळजी करू नका, मी सगळं समजते. हॉस्पिटलच्या कुठल्याही नियमाचं उल्लंघन आमच्याकडून होणार नाही. थँक्यू. थँक्यू मॅडम. श्री, टेक केअर. या. श्री, मी सगळ्यांना घरी पाठवलंय. बेबी आणि लक्ष्मीकांत हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच आहेत. श्री, तुलाही थोडा वेळ. पुढे काय घडणार आहे हे आपल्याला का कळू शकत नाही आधी? मी तुमचं ऐकलं असतं, जरा थांबलो असतो तर आज जान्हवीच हे असं नसतं झालं. का घडलं असं? नियती, प्रारब्ध आपलं. हे बघ, जे व्हायचं असतं ते घडतच. पण जान्हवी बरोबरच का? मी का नाही ऐकलं तुमचं? फॉर वन्स तुम्ही म्हणत होतात ते बरोबर होतं.
मी धावत सुटलो होतो वेगाने, इतक्या वेगात धावत सुटलो होतो की माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झालाय, ती रस्त्यावर पडली हेही दिसलं नाही मला. मी का नाही ऐकलं तुमचं? विघ्नेश्वरा, काय झालं रे हे? काय चुकलं आमचं? कुठे कमी पडलो आम्ही? आणि आम्ही कमी पडलो असलो तर त्याची शिक्षा ही अशी का? विघ्नेश्वरा, आमच्या जान्हवीला सुखरूप ठेव रे. तरुण पोर आहे ती, अजून खूप आयुष्य जगायचंय तिला. हवं तर तिच्याऐवजी माझा जीव घे, पण तिला बरं कर परमेश्वर. हात जोडते तुझ्या पुढे. आमच्या जान्हवीला यातून सुखरूप बाहेर काढ. आपण करूया का श्रीला फोन? खूप वेळ झाला, काहीच कळलं नाही. केला असता ग, पण त्याचा फोन सायलेंटवर असेल तर. वहिनी करून तर बघूया, उचलला तर उचलला. मी बघते, कदाचित कोणीतरी हॉस्पिटल मधून असेल. अहो, या ना, बसा. काय आणू तुमच्यासाठी? काही नको. हो, काही नको कसं? घ्या ना काहीतरी. जरा गोखले मॅडम ना बोलवा, भागीरथी बाईंना. मला बोलायचंय त्यांच्याशी. मी बोलावते. पाणी देऊ? नको, घेऊन आले. नमस्कार, बसा ना. नाही, मी बसायला आलेले नाहीये. हे काय चाललंय ते विचारायला आले. हे बघा, काळजी नका करू. आपण डॉक्टरांची फौज उभी करून उत्तम ट्रीटमेंट होईल तिची. आत्ता काय उपयोग आहे त्याचा? आत्ता काळजी घेऊन उपयोग काही आहे का त्याचा? जे व्हायचं ते झालंच ना. अहो, पण तो ऍक्सिडेंट होता, तो आपण कसा थांबवू शकलो असतो? का टाळता आला असता? घरात 4-4 गाड्या आहेत ना तुमच्या, तरी देखील आमच्या मुलीला बसने जायची वेळ का आली? हे बघा, जान्हवी आमची ही मुलगी आहे. तुमच्या इतकेच आम्हीही शॉक मध्ये आहोत. हो, पण तुमचा आधार नाही ना गेलेला आहे. आज आम्ही काय खायचंय? आम्ही जगायचं कसं आहे? माझ्या घरातली एकुलती एक कमावती पोरगी होती ती. त्या पिंट्याच्या पगारात काही होणार आहे का आमचं? तुमचं वेगळं आहे हो, मोजता येणार नाही एवढा पैसा आहे तुमच्याकडे. पण आम्ही आता रस्त्यावर आलो ना. तिचं काही बरं वाईट झालं ना, तर मग आम्ही काय करायचं? हे बघा, तिचं काहीही बरं वाईट होणार नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. आम्हीही डॉक्टरांशी बोललो, ते म्हणाले अजूनही काहीही कसलीही खात्री देता येत नाहीये. तुम्हाला एक सांगून ठेवते, आमच्या जानूचं जर काही बरं वाईट झालं ना, तर माझ्यासारखी वाईट बाई दुसरी कुणीही नसेल. तुमच्यामुळे आमचा आधार गेला म्हणून नुकसान भरपाईचा दावा ठोकेन मी. जाळायला श्रीमंती आहे, पण आमच्या पोरीला रस्त्यावरच सोडलीत. आता करा कोर्ट कचेऱ्या, याचा खर्चही तुमच्याकडूनच घेईन. दावा ठोकेन मी तुमच्यावर. वसूल करून घेईन.